एक्सप्रेसवर झालेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतायत। कर्नाक पुलावरचा गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली, तसंच गर्डरची अलाइनमेंट सुद्धा चुकलेली आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेकडून अद्याप ब्लॉक संपण्याची घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे आता मध्य रेल्वेवरच्या लोकल या केवळ भायखळा दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंतच सुरू आहेत, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू आहेत। त्यामुळे आता मुंबईकरांना पुढचा प्रवास ट्रॅकवरनं चालत करावा लागतोय। तर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचे पडसाद ठाण्यापर्यंत उमटतायत। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर अनेक लोकल सध्या उशिराने धावत आहेत। त्यामुळे ठाणे स्टेशनवर सुद्धा प्रवाशांची गर्दी बघायला मिळालीये। तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर तर मेगा ब्लॉक आहे, प्रवाशांची गर्दी आहे, पण पश्चिम रेल्वेवर सुद्धा मेगा ब्लॉक आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल पाहायला मिळतात। पश्चिम रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या लोकल साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असून पश्चिम रेल्वेवरच्या दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली सारख्या स्टेशन्सवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान माहीम ते वांद्रे स्टेशन दरम्यान मिठी नदीवरच्या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वांद्रे ते माहीम दरम्यान स्लो ट्रॅक बंद ठेवण्यात आलेला आहे। शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो।